शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार। नागपूर जबलपूर महामार्गावर जामठा चौकात ठिय्या आंदोलन। बच्चू कडू यांच्याकडून रेल्वे रोखण्याचाही इशारा। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत मागे हटणार नाही। पंजाबच्या धर्तीवर आंदोलन। दुपारी 12 वाजेपर्यंतची वेळ, अन्यथा भारत बंद करणार। नागपुरातनं बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम। बावनकुळे आणि शेतकरी नेत्यांमध्ये आज चर्चेची शक्यता। शेतकऱ्यांसंदर्भात आणि त्यांच्या मागण्यांबाबत बावनकुळे चर्चा करणार असल्याची माहिती। बच्चू कडूंना अर्बन नक्षलवादी ठरवणं सुरू। बच्चू कडूंचं नागपुरात आंदोलन, तरी मुख्यमंत्री गप्प का? मंत्रिमंडळात सर्व अॅनाकोंडा बसलेत, संजय राऊतांची टीका। बच्चू कडूंच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक। मुख्यमंत्री फडणवीस नक्कीच पर्याय काढतील। सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार। दत्ता भरणेंची माहिती। धंगेकरांच्या रडारवर आता भाजपतील पुण्यातील आमदार हेमंत रासने। लोकमान्य नगरमधील स्वयंपुनर्विकास प्रकल्पावर स्टे आणल्याचा आरोप। लक्ष घालून रहिवाशांना न्याय द्या, धंगेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। देशभरात जैन समाजाचं आज एक दिवसीय उपोषण। मुख्यमंत्री न्यायप्रिय आहेत, ते आम्हाला नक्कीच न्याय देतील। व्यवहार रद्द झाल्याचं लेखी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जैन मुनींचा इशारा। महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना 2017 साली जिंकलेल्या 84 जागांसाठी आग्रही, तर सध्या 50 ते 60 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला तयार रहा, विनाकारण मुंबईत राहू नका। पक्षाची ताकद वाढवा, मतदारसंघात फिरा। बैठकीत अजित पवारांची सर्व आमदारांना तंबी। ठाकरेंच्या सेनेमध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना उमेदवारी नाही। माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू। किमान 70% नवे चेहरे असणार, सूत्रांची माहिती। तर मोंथा चक्रीवादळाचा समुद्र खवळला। दरम्यान उरणमधील बोट समुद्रात भरकटली। 50 खलाशांशी संपर्क तुटला। बेपत्ता बोटीचा शोध सुरू।